टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जम्मूला लागून असलेल्या पंजाब राज्यामधल्या पठाणकोट जिल्ह्याला पाकिस्तानकडून जे आहे ते टार्गेट करण्यात आलेलं होतं, कारण पठाणकोटमध्ये सुद्धा आर्मीचं एअरबेस पाहायला मिळतं आणि आपण पाहतोय की पठाणकोटच्या काल भागामध्ये सांबा सेक्टरमध्ये ड्रोन जे आहे ते पाकिस्तानी ड्रोन आढळल्यानंतर पठाणकोट शहराची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की शस्त्रधारी पंजाब पोलिसांचे कर्मचारी जे आहेत ते प्रत्येक चौकामध्ये या ठिकाणी उभे करण्यात आलेले आहेत। येणाऱ्या संशयित गाड्याची तपासणी जी आहे ती शहरामध्ये केली जाते आणि संशयित गाडी जर आढळली तर त्यांची तपासणी करून आपण पाहतोय की त्यांना शहरामध्ये सोडलं जाते। मात्र जर कदाचित संशयित गाडी आढळली तर त्यांचा पण पाहतोय की पंजाब पोलिसांकडून या ठिकाणी तपासणी जी आहे ती केली जाते। वाहनामध्ये डिक्कीमध्ये काय आहे का याची सुद्धा खातरजमा केली जाते। पठाणकोटमध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला होता त्या पठाणकोटमधल्या खरं तर एअरबेसवरती सुद्धा दहशतवादी संघटनांचा हात होता। मात्र त्यानंतर पठाणकोट शहराला जे आहे ते पाकिस्तानकडून टार्गेट करण्यात आले। पण पाहतोय की त्यानंतर सध्या पठाणकोट शहराची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। पंजाब पोलीस अलर्ट मोडवरती आपल्याला काम करताना पाहायला मिळतात, कारण कदाचित भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधलं युद्ध जरी थांबलेलं असलं तरी सुद्धा दहशतवादी कारवाई ज्या आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये होणार नाही याची खबरदारी पंजाब पोलिसांकडून घेतली जाते। त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक गाड्याची तपासणी जी आहे ती पंजाब पोलिसांकडून केली जाते आणि पठाणकोट शहरामध्ये जाणाऱ्या प्रत्येक चौकामध्ये रस्त्यावरती आपण पाहतोय की गनदारी बंदूकधारी पंजाब पोलीस जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। पठाणकोट शहर जे आहे ते जम्मूलाच लागून आहे आणि पलीकडच्या बाजूला आपल्याला पाकिस्तानची बॉर्डर पाहायला मिळते। त्यामुळे रस्ते मार्गे सुद्धा दहशतवादी कारवाई होणार नाही त्याची खबरदारी सध्या पंजाब पोलिसांकडून घेतली जाते आणि पठाणकोट शहरातल्या प्रत्येक चौकामध्ये आपल्याला पोलिसांचा पहारा जो आहे तो पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी।